एसटी महामंडळाचा मनमानी कारभार, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही नाही, अखेर धरणे आंदोलनाचा एल्गार. 61 दिवसांच्या आंदोलनानंतरही प्रशासनाचे मौन, संतप्त कार्यकर्त्यांचा नाशिक विभागीय कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन. धुळे येथील एसटी महामंडळातील कथित भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर आणि आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल 61 दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आता 9 जुलै रोजी नाशिक येथील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देणारे एसटी प्रशासन जनतेच्या संयमाची परीक्षा पाहत आहे, असा घणाघाती आरोप केलाय. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे. गेल्या 2 महिन्यापासून धुळे जिल्ह्यात मी 7/5/2026 पासून क्युमाइन जेल रोड येथे भजने धरणे आंदोलनाला एसटी महामंडळाच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मी बसलेलो आहे. परंतु मला तिथे कुठल्याही पद्धतीचा न्याय भेटला नाही, म्हणून मी आज दिनांक 9/6/2026 रोजी इथे एसटी महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते यांच्या विरुद्ध त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर नाशिकला आंदोलनाला बसलेलो आहे. तर आज मला म्हणायचं एवढंच आहे का जे काही भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा दबाव राहिलेला नाहीये. ते पदाचा गैरवापर करीत आहेत असे मोठमोठे पुरावे घेऊन आम्ही बसलेलो आहेत. तरी सुद्धा संबंधित अधिकारी कर्मचारी आमच्यापर्यंत आंदोलनाची दखल घेण्यासाठी आलेले नाहीयेत. असे भ्रष्टाचारी अधिकारी, पदाचा गैरवापर करणारे अधिकारी मोकाट फिरत आहेत आणि आम्ही कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रात काम करतो, तरी हे डिपार्टमेंटवाले आमच्यावरती गुन्हे दाखल करून मोकळे होतात. विजय गीते यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे की त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये विभाग नियंत्रक असताना त्यांनी तोंडी बदल्या करणे, प्रतिनियुक्ती बदल्या करणे किंवा धर्मवीर आनंद दिघे साहेब आरोग्य तपासणीची काही 58 लाख रुपयाचा जो काही निधी आलेला होता आरोग्य तपासणीचा, तर तो ई निविदा न राबवता तो पैसा परस्पर वर्ग करून घेतलेला आहे. तर अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होऊन यांना बडतर्फ करावं अशी आमची मागणी आहे. आणि जर आम्हाला आज नाशिक येथे न्याय भेटला नाही तर संबंधित विजय गीतेच्या विरुद्ध मी पुढचं आंदोलन आझाद मैदान मुंबई यांच्यात परिवहन मंत्री. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.